नमस्ते माहूरकर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने लिहिले पत्र. कर्जमाफीची हाक. कर्जमाफी नसेल तर आत्महत्याच शेवट 10 तारीखला झालेली. हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची फक्त 2 लाख रुपये बँकेच्या कर्जामुळे व शिक्षणाचा खर्च उचलू न शकल्यामुळे आत्महत्या केल्यामुळे व्यतीत होऊन पिंटू पाटील वायफणीकर यांनी रक्ताने पत्र लिहिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला आता शेतकऱ्यांनी रक्ताने पत्र लिहून जागे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माहूर येथील शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या रक्ताने थेट मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना रक्ताने लिहिलेले पत्र दिले असून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही तर आम्ही आत्महत्येच्या मार्गावर ढकलले जाऊ असा इशाराच त्यांनी दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कर्जाच्या विळख्यात तडफडत आहेत. नाफेडच्या वसुली, पिकांना न मिळणारा भाव, हवामानाचा लहरीपणा यामुळे शेतकरी जगण्याच्या संघर्षात हरत आहेत. पण सरकार मात्र घोषणांवरच थांबले आहे. शेतकरी रोज आत्महत्या करत असतानाही ठोस पावले न उचलल्यामुळे संताप वाढला आहे. रक्ताने लिहिलेले पत्र हे सरकारसाठी शेवटचे इशारे आहे. आता तरी सरकारने जागे व्हावे, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक थोपवता येणार नाही, असे पिंटू आशीर्वाद पाटील यांनी केला. माहूर की बात अब पूरे भारत तक.